गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, खरा मनुष्य कोण आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। समर्थांनी आपल्या सुंदर वाणीतून वर्णन केलेलं आहे। एक वेळ एखाद्याची माफी मागून लहान व्हा, पण कधीही कोणाला दुखवून मोठेपणा कधीच मिरवू नका। असं का बरं म्हटलं असावं? समर्थांनी संपत्तीपेक्षा खरं तर तुमचा स्वभाव आहे ना, तुमची खरी ओळख असते, असं समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे। मनाच्या श्लोकांमध्ये हे सुंदर वर्णन केलेलं आहे। ज्यांना माणसापेक्षा संपत्ती प्रिय असते, अशाच लोकांना फक्त संपत्ती महत्त्वाची वाटते। म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे। माणसामध्ये माणूस पाहिलं तर भक्ती निर्माण होत असते, पण मनुष्य असा करतो का बरं? कधीच करत नाही। यश आहे ना, ही तुमची सावळी आहे, तिला पकडायचा प्रयत्न कधी करू नका। एक एक पाऊल चालत राहा आणि तुमची सावली आहे ना, आपोआप तुमच्या पाठीमागून येते। पण ती तेव्हाच येते ना, जेव्हा तुम्ही पुढे प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा ती तुमच्या पाठीमागून येत असते। पण तशी येते का बरं? तशी कधीच येणार नाही। म्हणून हे जग आहे ना, खूप सुंदर आहे। या जगामध्ये कोणाचा भरोसा नाही, कोणी तुझं असं कोणीच नाही। पण तू माणसामध्ये जर देव पाशील ना, तर तुझं जीवनसुद्धा सुंदर होईल, तुझ्या जगण्याला एक अर्थ निर्माण होईल। पण हा मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दुसऱ्यावर जळत राहतो, दुसऱ्याच्या श्रीमंती त्याला चांगली वाटत नाही। मग असं जर वातावरण तुमच्या सभोवताली असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काही दुसरं येईल का? काहीच येणार नाही। म्हणजेच माणसाचे विचार आहेत ना, विचार आणि पाणी आहे, हे शुद्ध आणि स्वच्छ असलं पाहिजे। कारण का बरं? कारण दूषित पाणी हे माणसाचं आरोग्य बिघडवतं, आणि दूषित विचार आहेत ना, हे माणसाचं संपूर्ण आयुष्य बिघडून टाकतात। म्हणून प्रयत्न करताना सुद्धा जे खरे प्रयत्न असावेत ना, तेच आपल्या जीवनामध्ये घडावेत। आणि जर दुसऱ्याला दुःख देऊन जर आपण श्रीमंत बनत असाल, तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग आहे का? काहीच नाही। म्हणून आपल्या मनातील भावनांना आहे ना, जर आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकत असू, तर कोणत्याही प्रसंगामध्ये आपण चांगल्या प्रकारे योग्य निर्णय घेऊ शकतो। म्हणजे एक गोष्ट खरं तर कळत नाही की एखाद्या व्यक्तीकडून छोटीशी चूक झाली तरीही देव ऑनलाईन असल्यासारखा लगेच शिक्षा देतो, आणि काही लोकांच्या पापाचा घडा भरला असला ना, तरी त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही। मग मनात प्रश्न हाच उभा राहतो की खरं तर छोटीशी चूक ही खूप मोठी आहे का, की देवाने लगेच शिक्षा दिली? बघा, एखाद्याशी संगत आहे ना, धरताना खरं तर खूपच सावध असलं पाहिजे। कारण सत्याचा साक्षात्कार करण्याचा आणि सत्यानाश करण्याचं सामर्थ्य आहे ना, ते माणसाच्या संगतीमध्ये असतं। म्हणून आपली संगतसुद्धा व्यवस्थित असायला हवी। आता काहींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, समर्थ रामदास स्वामींची संगत कोणाशी होती बरं? बघा, असे वेगवेगळे विचार आहेत ना, माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या स्वप्नामध्ये येत असतात। हे विचार आहेत ना, आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो। मग तुमच्या मनामध्ये हा विचार का बरं येत नाही?
की समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहिले, ते एका रात्रीमध्ये लिहिले. आणि ते मनाचे श्लोक आहेत ना, त्यावेळी लिहिले होते, ते आज सुद्धा मनुष्याला तारुण्य निर्माण करतात. म्हणजे एवढे सामर्थ्यवाणी श्लोक आहेत ना, ते एका रात्रीमध्ये लिहिले. बघा, आता आठवण आली आहे ना, तर या मनाची श्लोकांची कथासुद्धा पाहूया. नक्की हे मनाचे श्लोक निर्माण कसे झाले पाहूया. समर्थांनी एका बैठकीमध्ये एका रात्रीमध्ये 205 मनाचे श्लोक सांगितले. म्हणजे समर्थांच्या बुद्धीचा आणि प्रतिभेचा एकंदर आवाका पाहता आहे ना, ही दंतकथा अजिबात नाहीये, असं प्रत्यक्षात घडलं आहे. हे सहज शक्य आहे. म्हणजे मनाच्या श्लोकांची निर्मिती आहे ना, या अशा प्रसंगातून झाली ना, असं सांगितलं जातं की ही निर्मिती कथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या त्या कवित्व शक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय येतो. आपले 12 वर्षाचे पायी तीर्थाटन आणि भारत भ्रमण यात्रा पूर्ण करून रामदास स्वामी नियोजित कार्यासाठी या चाफळच्या खोऱ्यामध्ये येऊन राहिले. तेथे आसपासच्या प्रदेशामध्ये समर्थांचा शिष्य समुदाय भरपूर वाढत होता. एवढा वाढत होता ना की गर्दी होऊ लागली होती. इसवी सन 1664 नंतर पुढील काही वर्ष स्वामींनी ठिकठिकाणी मारुतीरायाची मंदिरांची स्थापना केली आणि लोकांना बलोपासनेच्या कार्याला लावलं. लोकसंग्रह वाढवण्यासाठी मारुतीचा आणि श्रीराम प्रभूंचा उत्सव लोकप्रिय करावा, असं स्वामींचं धोरण होतं. इसवी सन 1645च्या चैत्र महिन्याच्या स्वामींनी पहिला राम जन्मोत्सव मसूरला साजरा केला आणि त्यानंतर ओळीनं 3 वर्ष रामाचा उत्सव केला. पण त्या उत्सवा प्रसंगामध्ये रामाची मूर्ती नव्हती आणि स्वामींच्या मनात बघा एक गोष्ट होती की रामोत्सवासाठी एक कायमचं ठिकाण असावं, तेथे श्रीराम विराजमान व्हावेत. आणि चाफळच्या गावकऱ्यांनी स्वामींना रामा मंदिरासाठी जागा मिळवून दिली. तेथे मंदिर उभारण्याचं काम सुरू झालं आणि मुसलमान राजवटीमध्ये मंदिराचा विध्वंससुद्धा केला जात होता. अशा वेळी नवे मंदिर उभारणं हे स्वामींचं मोठं धाडस होतं. नंतर अंगापूरच्या डोहातून स्वामींनी रामाची मूर्ती मिळाली. तिची स्थापना चाफळच्या मंदिरामध्ये करण्यात आली आणि तेथे रामनवमीचा उत्सव आहे ना, तो मोठ्या थाटामाटामध्ये सुरू झाला. रामदासांनी दूरदर्शीपणानं रामाच्या उत्सवाची सर्व व्यवस्था आहे ना, ती करून ठेवलेली होती आणि चाफळच्या अधिकारी देशमुख, कुलकर्णी, नाईक या सर्व प्रतिष्ठांना बोलवून उत्सवाची आखणी करून तो चालू ठेवण्यास सर्वांना सांगण्यात आलं. आणि ते औचित्य साधून बघा स्वामी म्हणतात, आपण औचित्य मरवून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. बघा सर्वांच्या सहकार्यानं हा सुरू झालेला चाफळचा रामनवमीचा उत्सव आहे ना, आज 350 वर्ष अखंडपणे चालू आहे. रामदासांची लोकप्रियता तेव्हा वाढू लागली होती. आजूबाजूच्या गावातील लोक उत्सवासाठी येऊ लागले होते आणि दरवर्षी ती संख्या होती ना, ती निरंतर वाढतच चाललेली होती. या भक्तांची व्यवस्था करणं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणं, हे सारं होतं ना, ते भिक्षेवर करावं लागत होतं. त्यासाठी एखाद्या धनिकाची अथवा सरदाराची मदत स्वामींनी घेतली नाही. समर्थांच्या या कार्याची माहिती आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेली. बघा कसा चमत्कार घडतो ना, तो बघा इथे. तेव्हा शिवाजी महाराजांनी चाफळच्या मामलेदारामार्फत उत्सवासाठी अन्नधान्य, इतर आवश्यक सामग्री पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळं शिष्यमंडळींचा भारसुद्धा हलका झाला
आणि तरीही शिष्यमंडळी होते ना, गावातील इतर कार्यकर्ते असत, खूप मेहनत करावी लागे. एक वर्षी काही कारणानं बघा प्रसंग असा येतो ना, मनुष्याच्या प्रत्येक जीवनामध्ये असा एखादा प्रसंग येतो ना, सर्व व्यवस्थित चालू असताना एखादं अचानक संकट येऊन जातं आणि ते संकट असतं ना, सर्व बाजूने अंधार असतो आणि सर्व बाजूने अंधार दाटलेला असतो. तेव्हा मनुष्याला मार्ग सुचत नाही, पण मौनपणाने जो मार्ग शांतपणे काढतो ना, त्याला लगेच मार्ग दिसतो. तेव्हा काही कारणामुळं शिवाजी महाराजांकडून येणारी मदत होती ना, ती वेळेवर येऊ शकली नाही. महाराज काहीतरी राजकीय उलाढालीमध्ये गुंतलेले असावे. इकडे चाफळला मदत का आली नाही म्हणून आयोजक होते ना, शिष्यमंडळी होती, ती काळजीत पडलेली होती. आणखीन 2-3 दिवस वाट पाहून स्वामींना याविषयी सांगायचं ठरलं. उत्सव तर जवळ येऊन ठेपला होता. अखेरीस एक दिवस या शिष्यांनी रात्रीचं जेवण झाल्यावर समर्थांपुढे हा विषय काढला की समर्थांनी सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. नंतर स्वामी म्हणाले, अरे तुम्ही कशाला काळजी करता बरं? ज्या रामाचा आपण उत्सव करत आहोत ना, तो कैवल्यदाता आहे, मोक्षदाता आहे. मग या साध्या उत्सवाची काळजी तो घेणार नाही का बरं? बघा भगवंतावर किती विश्वास असावा ना, ते समर्थ रामदास स्वामींकडून शिकावं. बघा ते शिष्यांना सांगू लागले की तुम्ही चिंता करू नका, कारण हे सर्व चालवणारा आहे ना, माझा भगवंत आहे. आपण व्यर्थ चिंता करू नये. मात्र आपल्या कामात निष्काळजीपणा आहे ना, तो अजिबात करू नका. आळस अजिबात नसावा. आपण जमेल तसा उत्सव करू. हा रामराया आहे ना, आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. सर्व शिष्यमंडळी निघून गेल्यावर स्वामींनी कल्याण स्वामींना कागद आणि दौत आणि लेखणी घेऊन त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं आणि कल्याण स्वामी लिहून घ्यायला बसल्यावर समर्थांनी सांगण्यास सुरुवात केली. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा. बघा समर्थ एकामागून एक श्लोक सांगत होते आणि कल्याण स्वामी ते लिहून घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत समर्थांच्या काव्याचा ओघ होता ना, अखंडपणे चालू होता. शेवटी म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी, ही अखेरच्या श्लोकाची शेवटची ओळ. बघा ती ओळ सांगून समर्थ उठले आणि कल्याण स्वामींना काही सूचना देऊन आपल्यानंतर कल्याण स्वामींनी इतर शिष्यांकडून त्या श्लोकांच्या नकला तयार करून घेतल्या. भिक्षेसाठी निघालेल्या सर्व शिष्यांना त्या वाटण्यात सुद्धा आल्या आणि हे मनाचे श्लोक आहेत ना, लोकांना ऐकवत भिक्षा गोळा करायची असं ठरलं. त्या वर्षी हे श्लोक ऐकवत रामदासी महंतांनी शिष्यांनी भिक्षेद्वारा धान्य आणि इतर खाद्यसामग्री भरपूर गोळा केली आणि उत्सव थाटामाटामध्ये साजरा केला. हा संकल्प निस्वार्थ बुद्धीने केलेला असेल तर लोकोपयोगी कार्यासाठी परमेश्वरी सहाय्य आहे ना, ते निश्चित मिळत जातं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठं संकट जरी आलं ना, तर अजिबात घाबरू नका. परमेश्वराचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या संकटाला असे भिडा ना की ते संकट थरथर कापायची सुरुवात करेल. पण आपण तसं करतो का? कारण आपल्या मनामध्ये परमेश्वराचं चिंतन नसतं. पण स्वतःला इतकं बदललं पाहिजे ना की दुनिया पाहतच राहील. या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आजच्या या काळामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्याला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी झटत असतो. पण या उंचीवर पोचण्यासाठी केवळ बाह्य गोष्टी पुरेशा नाहीत. त्यासाठी मन, स्वभाव, विचारसरणी आणि स्वतःला सिद्ध करण्याची
तयारी आवश्यक असते. जर तुम्हाला कसं पाहते हे तुम्ही कसं आहात ना यावर ठरत असतं. यासाठी स्वतःमध्ये अशा गुणांचा विकास करावा जो तुम्हाला इतरांपासून वेगळं आणि श्रेष्ठ बनवेल. म्हणजे काय? म्हणजे जिथं तुमचं स्वागत नाही तिथे तुम्ही जाऊ नका. जिथे तुमचं आदराने स्वागत होत नाही तिथे जाणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाचा अपमान करणं आहे. तुमचं महत्त्व आहे ना ओळखणाऱ्या ठिकाणी वेळ घालवा. म्हणजे काय? म्हणजे मनुष्य आहे ना, मनुष्य जिथे आपल्याला किंमत नाही तिथे आदर जातो आणि जिथे आमंत्रणाची गरज नसेल ना तिथे जायला त्याला राग येतो. म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की कुठे कीर्तन असेल, कुठे सत्संग असेल, बघा कधी कधी आपल्याला आमंत्रण नाही म्हणून आपल्याला राग येतो. पण कुठे सप्ताह जरी असेल ना, कुठे बैठकीचे कार्यक्रम असतील, कुठे सत्संगाचे कार्यक्रम असतील तर अशा ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं. पण आपण कुठे जावं किंवा कुठे जाऊ नये यासाठी आपल्याला आमंत्रण लागतं. मग आपली भक्ती व्यवस्थित घडेल का? कधीच घडणार नाही. जिथे तुमच्या विचारांना किंमत दिली जात नाही ना तिथे राहून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. अशा ठिकाणी वेळ घालवणं तुमच्या मनशांतीसाठी हानिकारक आहे. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व तिथंच खुलतं जिथे तुमचं कौतुक केलं जातं. म्हणजे स्वतःला कमी लेखणाऱ्या ठिकाणापासून दूर राहायला शिका. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही ना त्या ठिकाणी कधीच जाऊ नका. जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक आहेत ना याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती आहे ना तुमची कधीच कदर करत नाही. लोकांच्या वागणुकीवरून त्यांच्या विचारसरणीचा अंदाज घ्या. म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेला महत्त्व द्या, तिला धक्का पोचवू देऊ नका. पण हे घडेल कधी? जेव्हा भगवंताचं नामस्मरण घडेल तेव्हा आपण कोण आहोत ना हे आपल्याला कळायची सुरुवात होईल. म्हणजे तुमच्या आयुष्याची किंमत आहे ना, तुमच्या आयुष्याची खरी किंमत ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे. लोक तुम्हाला कशी वागणूक देतात ना यामागे तुमचं स्वतःचं योगदान असतं. जर तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल तर लोकांना तुमचं महत्त्व कसं समजणार बरं? म्हणूनच समर्थांनी काही नियम ठरवलेले आहेत की मनुष्याने हे जर नियम पाळले ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदसुद्धा निर्माण होईल आणि समाधानसुद्धा निर्माण होईल. पण आपण ते नियम पाळतो का बरं? कधीतरी या गोष्टीचा आहे ना प्रत्येकाने विचार करायला हवा. म्हणूनच स्वतःला नियम तयार करा. वेळेला किंमत द्या. तुमच्या वेळेचं नियोजन आहे ना तुमच्या आयुष्याला दिशा देत असतं. विनाकारण प्रत्येकाला होकार देणं टाळा. जेव्हा तुम्ही स्वतःला आदर देता ना तेव्हा लोक तुमचं महत्त्व ओळखतात. आणि जीवनामध्ये साधे सरळ लोक असतात ना ते नेहमी धोकाच खात असतात. कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं झालं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला असेल आणि मग तुम्हाला धोका मिळालेला असेल. म्हणून तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता ठेवा. काही लोक आहेत ना आता काही वेगळं बोलतात, परत थोड्या वेळाने अजून वेगळं बोलतात. त्यांच्या बोलण्याला किंमत राहत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःला अपडेट करायला हवं. म्हणजे स्वतःला सुधारणा करायला हवी. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची सर्व इज्जत काढून जाईल. कारण आहे ना बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो ना आणि त्याचं आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळं समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना मनुष्याने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा.
स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हाच तुमचा खरा आहे ना, दागिना आहे. स्वतःवर विश्वास नसला ना तर कोणतेही ध्येय साध्य करणं अत्यंत कठीण आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा इतर लोकही तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. म्हणजे आत्मविश्वासामुळं तुम्ही कठीण प्रसंगही खंबीर राहू शकता. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही ना तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ येते तेव्हा मात्र स्वतःवर डाऊट घेता. हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही. स्वतःच्या चुकांमधून शिकून आत्मविश्वास वाढवा. माणसांना समजणं खूप अवघड आहे, कारण माणूस आहे ना वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते ना तसा माणूस देखील बदलतो. म्हणून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतं तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तिचे व्यक्ती काय म्हणते बरं, मी तुझा जीव घेईल. तर यामध्ये बदललं काय बरं, तर फक्त वेळ आणि परिस्थिती. स्वतःच्या क्षमतांचा आदर करा आणि त्यांना विकसित करायला सुरुवात करा. पण हे होईल कधी बरं, हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही समर्थ विचारांमध्ये असाल, समर्थ मार्गावर असाल, ब्रह्ममुहूर्तावर उपासना कराल. जीवनातून या पूर्ण दिवसातून 2 वेळची उपासना जेव्हा घडेल ना, एक पहिली ब्रह्ममुहूर्तावर आणि दुसरी संध्याकाळी, तेव्हा तुमच्या जीवनाला खरं वळण मिळणार आहे. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये हे जीवन नियमबद्ध होतं ना तेव्हा मनुष्याला सर्वात आनंद होतो, सर्वात सुखसुद्धा मिळून जातं. म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळं तेज निर्माण होईल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास होईल, तोच तुम्हाला पुढे नेईल. म्हणून संघर्षाला घाबरू नका, कारण संघर्षाशिवाय यश कधीच मिळत नाही. प्रत्येक संघर्ष आहे ना तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवतो. संघर्षाच्या काळामध्ये व्यक्ती महत्त्वाची खरी परीक्षा होते. म्हणून जीवनामध्ये आलेल्या अडचणींना संधी म्हणून त्यांचा सामना करा. संघर्ष आहे ना तुम्हाला नवीन गोष्ट शिकवतं आणि तुमचं मनोबळ वाढवतं. म्हणून संघर्षामुळं तुमच्या क्षमतांचा खरा विकास होतो. अडचणीसुद्धा येतात तेव्हा घाबरून जाणं, मागे हटणं योग्य नाही. म्हणून संघर्षाचा सामना करा. यशाच्या जवळ आहे ना खूप काटे असतात, पण जेव्हा आपण थोडं थोडं पुढे जातो ना ते काटेसुद्धा गुलाबासारखे होत जातात. म्हणून त्यामुळं तुमचं जीवन समृद्ध होतं. म्हणून तुम्ही अधिक परिपक्व होता. आणि यशस्वी व्यक्ती आहे ना संघर्षाला कधीच घाबरत नाही. म्हणून दुसरी गोष्ट, नशिबाला दोष देणं थांबवा. आपण गरीब का आहोत बरं, आपण भगवंताच्या जवळ का नाही बरं, कारण आपण नशिबाला दोष देतो. नशिबाला दोष देणं म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांना दुय्यम मानणं आहे. तुमचं यश आहे ना तुमच्या कष्टावर अवलंबून असतं. नशिबावर अवलंबून राहणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. आणि कृतीमध्ये बदल करून तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता. परिस्थिती हाताळणं तुमच्या हातात असतं, पण नशिबाच्या हातात नाही. जेव्हा तुम्ही स्वतः कष्ट करता तेव्हा नशिबाला सुद्धा वाकावं लागतं ना. म्हणून प्रयत्नांवर भर द्या. नशिबाला दोष देणं आहे ना ही कमजोरीचं लक्षण आहे. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, तुम्ही मेहनत आहे ना ती निरंतर करायला हवी. जीवनामधला प्रत्येक आनंद आहे ना तो पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो, तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो. म्हणजे ही यशस्वी लोक आहेत ना
नेहमी परिस्थितीचा सामना करतात आणि नशिबाला दोष कधीच देत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरू कृपा होते ना, तेव्हा सर्व काही एवढं सुख मिळून जातं ना, कसलीही आपल्या आयुष्यामध्ये कमी राहत नाही. मग आपण म्हणू लागतो की मी एवढी मेहनत करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये धन निर्माण होत नाही, धन प्राप्त होत नाही. आणि माझा समोरचा बघा एवढी कमी मेहनत करतो तरी तो एवढा श्रीमंत आहे. कारण जेव्हा ही सद्गुरू कृपा होते ना, तेव्हा मनुष्याला काहीच कमी पडत नाही. एक वेळचं जेवणाचे वांदे असताना सुद्धा मिळालेलं 2 वेळचं पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरू कृपा आहे. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ना, ती ताकद म्हणजे सद्गुरू कृपा आहे. आता सर्व संपलं असं जेव्हा वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जेव्हा उमेद उत्पन्न होते ना, ती उमेद म्हणजे श्री सद्गुरू कृपा आहे. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेला असताना तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत, हे असे गुरुबंधूंचे शब्द होतात ना, ती म्हणजे सद्गुरू कृपा आहे. आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथून हवेत न उडता पायी जमिनीवर ठेवणं म्हणजे श्री सद्गुरू कृपा आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणं म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसताना सुद्धा आयुष्यामध्ये असलेलं समाधान आहे ना, ती म्हणजे सद्गुरू कृपा आहे. ही सद्गुरू कृपा ज्या मनुष्याला कळाली ना, तो समाधानी झाला. पण आजचा मनुष्य भक्ती मार्गामध्ये येतो ना, तो सुद्धा कशामुळे येतो बरं? मला धन मिळावं, माझ्या संसारामध्ये भरपूर धन प्राप्त व्हावं, मला गाडी बंगला यावा, माझ्या हाताखाली 4 चाकी गाडी असावी. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न आहेत, ते मनामध्ये बाळगून तो भक्ती मार्गामध्ये येतो. आणि हा भगवंत एवढा भोळा आहे ना, त्याचं मागणीसुद्धा पूर्ण करतो. पण जेव्हा त्याची मागणी पूर्ण होते ना, तेव्हा भगवंताचं नामस्मरण सोडून देतो, वेगवेगळ्या व्यसनांमध्ये रमून जातो, श्रीसंग करतो. म्हणजे जे समर्थांनी नियम सांगितलेले आहेत ना, ते सर्व मोडून टाकतो. मग ही क्षणिक धन संपत्ती आहे ना, ती कधी लयास मिळून जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही. तुझा मृत्यू कधी होईल आणि तुला हे भोग कसे फेडावे लागतील ना, तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून तुझ्याकडे जे आहे ना, ते जपून ठेव, जास्त मिरवत बसू नको. कारण हे क्षणिक सुख आहे ना, हे भगवंताचं देणं जरी असलं तरी ते कधी वाऱ्यासोबत जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून ही शक्ती एवढी अफाट आहे, एवढी अमाप आहे ना, जेव्हा श्री सद्गुरू कृपा होते ना, तेव्हा आपल्याकडे काही नसताना सुद्धा आपण सर्व जग जिंकू शकतो. कारण हा जग चालवणारा माझा भगवंतच आहे ना. म्हणून जर भगवंतच आपल्यासोबत असेल तर मग आपल्याला कसली कमी राहणार आहे का? अजिबात नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठा, 2 वेळची उपासना करा. बघा तुमच्या जीवनामध्ये एवढा अत्यानंद निर्माण होईल ना, तुम्हाला कशाचीही कमी भासणार नाही. म्हणून एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, संकट कुणावर येत नाही बरं, दुःख कुणाला होत नाही बरं. कारण हे जीवन आहे ना, छापाकाटा आहे. कधी दुःख येणार आहे, कधी सुख येणार आहे. म्हणून दुःख आलं म्हणून हताश होऊ नका, आणि सुख आलं म्हणून जास्त उतावीळसुद्धा होऊ नका. कारण एक क्षणिक सुख आहे ना, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतं. म्हणून निरंतर भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगामध्ये शाश्वत जर काही सत्य असेल ना, तर सत्य माझा भगवंत आहे. आणि जो भगवंताला विसरला ना,
त्याचं क्षणिक जीवन आहे. म्हणून प्रत्येक भक्ताने, प्रत्येक माऊलीने मनात एक गोष्ट निर्माण करा, मला आता माझं जीवन भगवंताच्या सेवेसाठी करायचं आहे. भगवंताच्या सेवेसाठी मला पूर्ण मग्न व्हायचं आहे. म्हणून ही सेवा घडेल कधी? जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण उपासनेला सुरुवात करू, जेव्हा जीवनामध्ये कर्मश्रेष्ठ करू, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू, तेव्हाच हे घडेल ना. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आतासुद्धा विचार बदला, तुमचं जीवन कधी बदलेल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.